कधीकधी आपण आकाशात तारे शोधत नाही, आपण शोधत असतो आपले हरवलेले लोक. पण भूतकाळात फक्त आठवणी देत नाही, तो जखमाही पुन्हा उघडतो आणि त्या जखमांमधून काही नवीन वादळं जन्म घेतात. नमस्कार मित्रांनो, काही रात्री अशा असतात जिथे शांतता खूप काही बोलत असते आणि काही माणसं आपल्या आयुष्यात येऊन आपल्या सगळ्या वेदनांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वागत आहे दिलकशी या भाग 80च्या खास भागात, जिथे एकीकडे प्रेमाची ऊब आहे आणि दुसरीकडे येणाऱ्या वादळाची चाहूल. कनक रात्रीच्या अंधारात टेरेसवर लावलेल्या स्विंगवर बसून आकाशाकडे एकटक बघत होती. तो स्विंग काही दिवसांपूर्वी तिनेच लकीच्या मदतीने तिथे लावून घेतला होता. त्या स्विंगवर 2 जण आरामात बसू शकतील एवढी जागा होती आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा तिने आर्टिफिशियल फ्लॉवर्सने डेकोरेशन करून घेतलं होतं. पण आज तिचं लक्ष कुठेही नव्हतं. आज ती हरवली होती ते आकाशात टिमटिमणाऱ्या त्या चांदण्यांमध्ये. त्या चांदण्यांमध्येच ती तिच्या आईबाबांना शोधत असावी. सोनालीला तिच्या एकही प्रश्नाचं उत्तर न देताच तिने अपार्टमेंटला सोडलं होतं आणि तशीच ती बंगल्यावर निघून आली. तू आमच्या घरी 8 वर्ष आश्रितासारखी राहिली. तिच्या कानात फिरत होते सारखे राधाचे बोललेले तेच वाक्य. तिच्या लहानपणीच्या बहुतेक सर्व गोष्टी माहीत असल्याने मामा मामी तिला जबरदस्ती आजी आजोबांकडून घेऊन आल्याचं माहीत होतं. मग तरी का म्हणून तिला आश्रित म्हटलं गेलं? उलट तिला मिळणाऱ्या पैशांवर मामा मामीची ऐश चालायची. त्यांच्या मुलांचे शिक्षणही त्याच पैशात झालं. कनकला तर लोकलाजे खातर शिकवलं गेलं. कनक पहिलेपासून खूप सुंदर असल्यामुळे राधा नेहमीच तिच्यावर जळायची. तिने कनकला एवढ्या वर्षात एकदाही नवा कपडा अंगाला लावू दिला नसेल. उलट काहीतरी उलटसुलट सांगून तिच्या आईचे कान भरायचं काम राधा अगदी चोखपणे करायची, ज्यामुळे तिची आई संतापून कनकवर हातही उचलायची. कनकला राधाचे बोलणे ऐकून ते सर्व दिवस पुन्हा एकदा आठवायला लागले. तसं तिचं लक्ष विचलित झालं ते तिच्या अंगावर काहीतरी उबदार जाणवलं तेव्हा. तिने मान वळवून बाजूला बघितलं तर ध्रुव तिच्या अंगावर एक जाडशी शॉल व्यवस्थित करत होता. त्या शॉलच्या मिळणाऱ्या उबदारपणामुळे आता कुठे तिला थंडीची जाणीव झाली. आयुष्यात घडणाऱ्या खूप अशा गोष्टी आपल्याला आवडतात, तर खूप अशा आपल्याला कधीच आवडू शकत नाही. पण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून वजाही करू शकत नाही. त्याने शांतपणे समोर बघत सांगितलं. तसं तिने त्याच्याकडे बघून पुन्हा तिची मान सरळ केली. खरं तर कनक जरी पार्टीतून लवकर घरी निघून आली असली तरी ध्रुवला मात्र तिथे बराच वेळ थांबावे लागले. पार्टी संपवून तो घरी आला तेव्हा कनक त्याला रूममध्ये दिसली नाही. तसं त्याने लकीला विचारणा केल्यावर लकीने ती टेरेसवर बसली असल्याचं सांगितले. लकीकडून तिच्याबद्दल समजताच त्याने अल्बर्टला फोन करून पार्टीत घडलेल्या घटनेविषयी विचारले. तेव्हा त्याला राधाविषयी माहिती मिळाली. भूतकाळ आपल्या आवडीचा असो की नावडीचा, तो आपल्याला सोबत घेऊनच चालावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याजवळ काही ऑप्शन नसतं. पण का कधीकधी आपली चूक नसतानाही आपल्या वाटेला चुकीच्याच गोष्टी येतात? ती अगदी खिन्न आवाजात म्हणाली. तसं त्याने तिच्या पाठीमागून तिच्या दुसऱ्या बाजूच्या खांद्यावर हात ठेवत तिला अलगद जवळ ओढलं. भूतकाळ तर आपल्या कोणाच्याच हातात नाही, पण आपण आपल्या वर्तमानातून आपलं भविष्य चांगलं करण्याचा प्रयत्न मात्र करू शकतो. जे झालं त्या अनुभवातून शिकून आपण वर्तमानाचे निर्णय घ्यायचे. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायलाही सोपे पडते आणि घेतलेल्या निर्णयावर कधी पश्चाताप पण करावा लागत नाही. त्याने खूप प्रेमाने समजावून सांगितलं. या काही महिन्यात त्याला तिला कसे समजावून सांगायचे हे बरोबर समजले होते. सॉरी, ती अशी अचानक समोर आल्यामुळे.
कनकच्या आवाजावरून ती अजूनही डिस्टर्ब आहे हे ध्रुवला समजले आणि त्याने आता स्विंगवरून उठत तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलून घेतलं. नशीब असतं ना ते, कोणत्या क्षणी आपल्यावर कोणता बॉम्ब आणून टाकेल ते सांगता येत नाही. त्या दिवशी आईने तुझा फोटो हातात देत माझ्यावर असाच एक बॉम्ब टाकला, जो आताही मला सांभाळावा लागतो आहे. तो तिची गंमत करत म्हणाला. तसं तिने सुद्धा लटक्या रागात हाताची घडी घालून गाल फुगवले. पण हा बॉम्ब फुसका निघाला म्हणून वाचलो बरं, नाहीतर. त्याने तिला हळूच कॉटवर लेटवलं आणि तिच्या नाकाला चिमटीत पकडून हलकंच ओढत तिला परत चिडवलं. तशी ती पण आता गालात हसली. स्लीप वेल माय स्वीट एंजल. उद्यापासून तुझ्यासाठी अजून खूपसे सरप्राईज वाट बघत असतील, जे भूतकाळातून तुझ्या वर्तमानात डोकावून तुझं भविष्य बघण्याच्या तयारीत असेल. तुला त्या सर्वांना एका वादळाप्रमाणे भिडायची ताकद ठेवावी लागेल. तेव्हाच तू पुन्हा एकदा तुझ्या वडिलांचं आणि तुझ्या आजोबांचं हरवलेलं स्वप्न नव्याने उभं करू शकशील. त्यामुळे आता कोणताही विचार न करता फक्त माझा विचार कर, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिने तिचे डोळे बंद केले. मग तो सुद्धा तिला त्याच्या मिठीत घेऊन तिच्या बाजूला पहुडला. त्याच्या मिठीत येऊन तिच्या डोक्यातल्या विचारांना पूर्णविराम मिळाला होता. तसं आता तिचं मनही शांत झालं होतं, म्हणून ती सुद्धा झोपेच्या अधीन झाली. तू इथे काय करतो आहेस? तुला कोणी ओळखलं म्हणजे? एक गरीब वस्तीपासून दूर एका मोडक्या अवस्थेत झोपडं होतं, ज्याला त्या गरीब वस्तीतले लोक जुगार खेळण्यासाठी वापरत. त्यामुळे रात्री सहसा त्या बाजूला दारू पिणारे लोकच फिरकत असत. अशा ठिकाणी गणपतराव त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा माग घेत आले आणि समोर जेव्हा त्यांना त्यांच्या ओळखीचा व्यक्ती दिसला तेव्हा मात्र त्यांनी त्या व्यक्तीला हाताला धरून बाजूला नेलं आणि त्या व्यक्तीवर थोड्या दबक्या आवाजात पण चिडत म्हणाले, अहो काय करता आहात फादर? तुम्ही हे असं शोभतं का तुम्हाला? सोडा माझा हात. परेशने त्यांच्या हाताला झटका देऊन सोडवला. वेडाबिडा झाला का? तू इथे काय करतो आहेस? मी तुला पहिलेच म्हटलं होतं की तू छोट्या मालकींच्या नजरेत येतात कामा नये. तरी का म्हणून इथे आलास, आणि आलास तर या अशा घाण जागेत काय करतो आहेस? गणपतराव आजूबाजूला त्या गरीब फाटक्या लोकांकडे बघत किळसवाण्या नजरेने म्हणाले, आता कसं आहे, बापाला तर मुलाची काही काळजी नाही, पण मला तर माझी काळजी करावी लागेल. आणि काळजी करू नका, मी तुमचं नाव घेऊन इथे आलो नाही, मी माझ्या कामानेच इथे आलो आहे. आणि राहिला तुमच्या त्या छोट्या मालकाचा प्रश्न, त्याला तुम्ही घाबरत असाल, मी नाही घाबरत. तो त्याचे दोन्ही हात खिशात घालत सरळ उभा राहत ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, तुझं काम? कोणतं काम? तू कधीपासून काम करायला लागला? गणपतरावांना त्यांच्या मुलाकडे बघत वेगळीच शंका आली. तेच काम जे तुम्ही करू शकले नाही. तुम्ही फक्त त्या म्हातारीचा पदर धरून तिच्या मागे तिच्या चपला उचलू शकले, पण मी त्यांच्या कंपनीत घुसून त्यांनी उभा केलेला हा सर्व डोंगर आतून पोखरून टाकणार आहे. परशा म्हणाला. पण गणपतराव मात्र घाबरले, कारण ते ध्रुवला चांगलंच ओळखत होते. अरे परशा, ऐक माझं. त्या म्हातारीला जरी देवाने व्यवहाराचं डोकं दिलं असलं तरी बुद्धी आणि मनाचा खेळ तिला जमत नाही, म्हणून तिला येडं बनवणं जास्त सोपं आहे. पण तो तसा नाही. तो शिकार नजरेच्या टप्प्यात येण्याची वाट बघत नाही. तो स्वतः शिकाराला तिथपर्यंत घेऊन येतो. तो करतो काय, दाखवतो काय, आणि त्याचे परिणाम होतात भलतेच काय. म्हणून मी तुला त्याच्या जवळ जाऊ देत नाही. त्या म्हातारीच्या ताब्यात असलेल्या कंपनीमध्ये काम कर म्हणतो. गणपतराव त्याला ध्रुवच्या बाबतीत समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, हेच म्हणतो मी नेहमी.
त्याला माझ्यापेक्षा वरती ठेवून बघितलं तुम्ही. कधी माझी कदर केली नाही. पण आता नाही. एवढी वर्ष मी तुमच्या मागे मागे त्या कंपनीत जाण्यासाठी फिरलो. पण तुम्ही मात्र नेहमी त्याचे गोडवे गात राहिले. आता परशा 2 पावलं त्यांच्यापर्यंत चालत आला आणि त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी त्यांच्या छातीवर ठेवून त्यांना म्हणाला, पण मला सुद्धा माझा स्वतःचा रस्ता बनवता येतो आणि तो सुद्धा तुमच्या मदतीशिवाय. यावेळेस त्याच्या डोळ्यात गणपतरावांनी काहीतरी वेगळंच दिसलं. ती लालच नव्हती, ती भूक नव्हती, पूर्ण किल्लेदार साम्राज्याला गिळण्याची भूक. अरे परशा, मी एवढ्या वर्षात बरंच काही जमा करून ठेवलं आहे. भरपूर पैसा आहे आपल्याकडे. मी काय सांगतो, तू हवं तर त्या पैशाने एक कंपनी उघड. हवं तर मी त्या म्हातारीच्या कंपनीचे प्रोजेक्ट काढून तुझ्या कंपनीत देतो. पण तू पहिले ही दिल्ली सोड. गणपतरावांनी परेशचा हात हातात घेतला आणि त्याला समजावत म्हणाले, का सोडू मी हे सगळं? सांगा ना, का सोडू? लहानपणापासून ज्या खुर्चीवर बसण्याची स्वप्न मी बघितली, ते माझं स्वप्न तुम्हाला कधीच दिसलं नाही. तुम्ही मला नेहमी नांदेडमध्येच ठेवण्याचा प्रयत्न केला. तोंडाला येईल ते बरडू नकोस. कोणतं स्वप्न आणि कोणती खुर्ची? ती खुर्ची पहिलेपासून त्याचीच होती. कितीही झालं तरी आपण चाकर माणसं मालकाची जागा घेऊ शकत नाही. तो बोलतच होता की गणपतराव त्याला मध्येच थांबवत म्हणाले. तसा तो त्याच्या दोन्ही हातांनी टाळ्या वाजवू लागला. वाह फादर, वाह. मग तुम्ही हीच गोष्ट आत्याला का सांगितली नाही? का तिच्या पाठीशी उभे राहिलात? आता मात्र गणपतरावांच्या डोळ्यात प्रश्न आणि चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मला कसं माहीत पडलं याचाच विचार करताय ना? विसरू नका, मी पण तुमचाच मुलगा आहे. अरे परशा, तुझ्या आत्याची गोष्ट वेगळी होती, तुझी वेगळी आहे. तुला हवा तेवढा पैका काढ तू, पण त्या म्हातारीकडून, त्या ध्रुवचा नाद सोड. गणपतराव आता लक्ष्मीबाईंची काहीच भीती वाटत नव्हती, कारण लक्ष्मीबाईंच्या सगळे डावपेच त्यांना पाठ झाले होते. त्यांना भीती वाटत होती ते ध्रुवची, आणि म्हणूनच ते परशाला ध्रुवपासून लांब राहायला सांगत होते. तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या, पण मी आता थांबणार नाही. आणि जर तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे आत्याचा जीव गेला त्याप्रमाणे मी सुद्धा जीव देईल. तो थोड्या मोठ्या आवाजात त्यांच्यावर ओरडला आणि त्यांचं काहीही ऐकून न घेता सरळ तिथून निघून गेला. ते मात्र जाणाऱ्या परशाला बघत होते. ते ध्रुवला तर थांबवू शकत नव्हते, पण परशाला त्याच्या तावडीतून कसा सुखरूप ठेवता येईल याबद्दल त्यांना लवकरच काहीतरी हालचाल करावी लागणार होती. भूतकाळ तो कधीच पूर्ण संपत नाही. तो योग्य वेळ येण्याची वाट बघतो, पुन्हा आपल्या आयुष्यात परत येण्यासाठी. कनक तिच्या भूतकाळाशी सामना करू शकेल का? ध्रुव तिचं रक्षण करू शकेल की तो स्वतःच एखाद्या मोठ्या खेळात अडकणार आहे? आणि परशा, तो खरंच किती धोकादायक आहे? जर तुम्हाला हा भाग फील झाला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते पुढे काय होणार. आणि अशीच इमोशनल थ्रिलर स्टोरी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा भाग फक्त कथा नाही तर एक मोठा स्फोट असणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.